आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. लंबर कॅनल स्टेनॉसिस. या आजारावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर गणेश राजपूत सर. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. लंबर कॅनल स्टेनॉसिस म्हणजे नेमकं काय? लंबर कॅनल स्टेनॉसिस हा डिजनरेटिव्ह स्पाईन डिसीज म्हणता येईल. लंबर कॅनल स्टेनॉसिस आपण डिस्कशन करायच्या पहिले लंबारची ॲनाटॉमी म्हणजे शरीररचनाशास्त्र आपल्याला बघावं लागेल की कमरेचा जो मणका आहे तो बनलेला आहे 5 प्रमुख मणक्यांनी. 2 मणक्यांमध्ये चकत्या ह्या समोरच्या बाजूला आहेत, मागच्या बाजूला फॅसेटल जॉईंट्स आहेत आणि मग लॅमिना आणि स्पायनस प्रोसेस. आता लंबार म्हणजे कंबर, कॅनल म्हणजे पोकळी, जी लंबार स्पाईन जी पोकळी तयार करून ठेवतोय आपल्या नसांसाठी जे आपल्या पायांकडे जाणार आहेत. आणि स्टेनॉसिस म्हणजे काय की अरुंदपणा होणे. एखादी पोकळीचा जर खूप अरुंद होतोय, आता ह्यात तुम्हाला लक्षात आलं असेल लंबार कॅनल स्टेनॉसिस म्हणजे कमरेच्या मणक्याच्या पोकळीचा अरुंदपणा येणं, हा म्हणजे लंबार कॅनल स्टेनॉसिस.